मज कोण तारी। आता अभिनव वाघ विलासनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी शारदा विश्व समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायार्तण्डसंभुतं तं नमामि शनैश्चरम्। गोरक्षजालंद
प्रभू राजारामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या धानोरी नगरीमध्ये बघा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी बसलेलो आहोत। अनेक कार्यक्रम करून या ठिकाणी धावपळ करीत असणारे गुरु माऊली श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा बघा भक्ता इसी जाना जी ही उदास आणि गेले आशपाश निवरून या विषय तो त्यांचा झाला नारायण आणि न आवडी जनधन माता पिता असे खऱ्या अर्थानं सतत कृपा दृष्टी किंवा कोणतेही कार्य करीत असताना तन आहे मन आहे धन आहे या चारही बाजू सांभाळून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ज्ञात असणारे सर्वांच्या परिचय असणारे भाऊसाहेब भाऊ जाधव आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी धर्मनाथ बीज सोहळा साजरा करता परमपूज्य बाबाजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली किंवा या ठिकाणी उपस्थितीमध्ये अनेक संत महात्मे या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी जात असताना धर्मनाथ बीज धर्मनाथ हा कोण होता? जसं महाराज म्हणतात शुद्ध विचा पोटी भळे रसाळ गोमटी खऱ्या अर्थानं जप आहे तप आहे अनुष्ठान आहे। बाबाजी सांगायचे जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन संत महात्मे जप करता तप करता अनुष्ठान करता पण वेदाचा तो अर्थ नको आम्हा वैकुंठाची वेदाचा जो अर्थ आहे तो आम्हाला वैकुंठामध्ये लागत नाही पण वैकुंठामध्ये असणारे भगवान परमात्मा मात्र या पृथ्वी तलावरती येतात केवळ कशा करता तर या संत महात्म्यांचे रज संत चरणा रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाये वासनेचे बीज आहे ना ती जळून जायचं आहे मग त्या करता वैकुंठामध्ये असणारेच महात्मे आहे सर्व त्या ठिकाणी महाराज म्हणतात संत रूपाने कारण का आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया झाडू संताचे मार्ग आडराने भरली जग आडरानामध्ये भरलेली ही जग आहे। खूप आजचा हा जो पर्व आहे खूप आनंदाचा पर्व साधलेला आहे म्हणून बाबाजी सुद्धा सांगायचे आणि जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल तर नाथ भक्त मंडळांसाठी नवे नवी ही पर्वणी आहे। नाथ भक्त मंडळासाठी या ठिकाणी पर्वणी आहे मग का तर बाबाजी सांगते आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बळाला गयने प्रति म्हणून महात्मा सांगायचे की बाबून आधी दैवत असेल तर भगवान शिव भोले बाबा आहे। आणि धर्मनाथ बीज उत्सव साजरा करीत असताना अनेक ठिकाणी जवळ बाबाजींचा हा कितवा कार्यक्रम काका 9वा आहे की नाही बघा कारण का इवलेशे रोप लावी येणे द्वारे त्याचा बेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेची जाती भारू कलियासी आल्या खरंच राजा हो आपण खूप भाग्यवान आहोत का सद्गुरु आपल्या पाठीशी आहे नवे नवे तर आपल्याला एक रत्न आणि हिरा सापडलेला आहे ते म्हणजे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा या ठिकाणी रत्न सापडला आपल्याला किंवा हिरा आहे। जसं महाराज म्हणतात की बाबांनो घार हिंडती आकाशी पण नजर मात्र तिच्या पिलापाशी असते दिलेला शब्द एक वचने एक वाणी एक तत्वज्ञानीची व्रत मात्र त्या ठिकाणी या महात्म्यापाशी आहे। एक एक महात्मा तोला मोलाचा जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल ना महाराज म्हणतात की बाबांनो ते ज्या ठिकाणी आयुष्य साधना जप केलेला आहे तप केलं पण साधनेच्या बळावरती महाराज म्हणतात की बाबांनो दान शूर करावं लागतं। दान शूर कोणाला मानलेलं आहे मग ज्या ठिकाणी अन्नदान असेल
गोसेवेचं महत्व असेल, भूमिदान असेल, अनेक 84चा जो पर्व काळ साधला, एवढंच नव्हे तर तुका म्हणे होता ठेवा तू या भावा सापडलास. महाराज म्हणतात की तुका होता ठेवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. सापडत असताना त्या अधिकारानं 3 प्रकारचे ध्वज लढवलेले आहे. जसं उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आयुषी चराचर कीर्ती ज्यांची. मग महाराज म्हणतात की बाबांनो 3 प्रकारची नवे नवे तर कळसाला मात्र तुका झालाशी कळस आणि भजन करा सावकाळ. मग जीवनामध्ये महाराज म्हणते संत महात्म्यांनी जेवढी प्रवृत्तीची साधना रचलेली आहे, कारण ज्या साधनेची बळ असेल तर महाराज म्हणतात की बाबांनो 12 वर्षाची तप साधना करून श्रीराज्यामध्ये परत जावं लागलं. नवे 12 वर्षाची तप साधना करून त्रिविक्रमी नामाचा जो राजा आहे, राजाला प्रश्न पडला ऐकणे. दान धर्म करीत होता, दान पुण्यवान धर्म करीत असताना त्या ठिकाणी पण राजाला माहित होतं एक ना एक दिवस काळ येणार आहे आणि आपल्याला जावा लागणार आहे. मग जात असताना महाराज म्हणतात प्रजा दुःखी झालेली आहे, प्रजा रडत आहे. प्रजा गागत असताना सुद्धा प्रजा त्या ठिकाणी हळहळ करू लागली. आणि 12 वर्षाची ज्यांची तप साधना आहे त्या ठिकाणी गोरक्षनाथ असो मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस साधनेच्या बळावर जात असताना ज्यांनी बघितलं की राजा या ठिकाणी व्याकुळ निद्रा अवस्थेला बसलेला आहे, निद्रा अवस्थेत झोपेत आहे. पण जीवनामध्ये ही जी साधना करीत असताना ही प्रजा ढळढळ रडत आहे. काय झालं प्रत्येकानं उत्तर केलं, कारण का असा राजा होणं शक्य नाही. म्हणून असा राजा होणं शक्य नसताना सुद्धा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त केले. पण परविक्रमी राजाच्या त्या शरीरामध्ये गुरु मच्छिंद्रनाथांनी प्रवेश करावं आणि प्रवेश करीत असताना महाराज म्हणतात की बाबांनो तसपासून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की बाबांनो जी 12 वर्षानंतर मी पुन्हा येईल, 12 वर्षाची तप साधना झाल्यानंतर पुन्हा येईल, पण जे शरीर आहे हे विक्रमी राजाला ते शरीर सोडावा लागणार आहे. म्हणून देहाच्या गावाला नाही, देहाच्या गावाला जात असताना महाराज म्हणतात देहाचं गाव मात्र पवित्र स्थान मानलेलं आहे. आणि मांडीत असताना म्हणून महाराज ती प्रजा रडत होती, प्रजा रडत असताना त्या ठिकाणी व्याकुळ मात्र मन राहवलं नाही. आणि गुरु गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी पुन्हा षष्टांग गुरूंच्या चरणावरती केला, काही करा पण राजाला जिवंत करा, राजाला जिवंत करा. आणि जिवंत करीत असताना महाराज म्हणतात की बाबांनो राजाचं नाव विक्रमी राजा, त्रिविक्रमी राजा आणि राणीचं नाव मात्र त्या ठिकाणी रेवती माता. रेवती मातेचा प्रसंग जाणत असताना आधी प्रवृत्ती तो असा असता गौडस असं बाळ जन्माला आलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं धर्मराज. आणि नाथ संप्रदायाची दीक्षा द्यावं, नाथ संप्रदायाची दीक्षा देत असताना महाराज म्हणतात यज्ञ भवती परत थाटामाठामध्ये यज्ञ प्रारंभ केलेला आहे. आणि नाथ संप्रदायाची गुरु दक्षिणा किंवा महाराज म्हणतात दीक्षा देण्याचा अधिकार मात्र गुरु गोरक्षनाथांनी तो पर्व काळ साधला. म्हणून त्या ठिकाणी जोही कोणीही धर्मनाथ बीज साजरी करीत असे, सुख आहे, शांती आहे, सर्व ईश्वर पदाला प्राप्ती असेल. म्हणून महाराज म्हणतात की जिकडं पाहावं तिकडं ही नवे नवे एक पर्वणी आलेली आहे. आणि या पर्वणीच्या बळावरती म्हणून महाराज म्हणतात की बाबा दान धर्म कर्म ज्ञान वैराग्य प्रवृत्तीची साधना मिळाली. आणि एवढं साधना मिळाली की महाराज म्हणतात की बाबा पांडुरंग हरी देवाचं चिंतन भजन करायचंय. आणि भजन करीत असताना त्याच वेळामध्ये राज्य सोडूनही गोसावी झाला, राज्य सोडून दिलेलं आहे. असताना गोसावीचं प्रधान प्राप्त केलं. पण मच्छिंद्रनाथांना अंतकरण भाव होता, कारण का महाराज सांगायचे श्री गुरु सारिका असता पाठीरा का इतरांचा लिखा कोण करी राजी असी कांता काय भेक मागी मनाची आजुगी सिद्धी पावे. किंवा महाराज म्हणता हे संत महात्मे दयाळू आहे, कृपाळू आहे, उदार मनाचे दाते आहे. महाराज म्हणतात की बाबू नो घातला दुकान दिती आली अशी दान संत उदार उदार करली अनंती भंडार. महाराज म्हणता घातला दुकान दिती आली अशी दान आणि संत उदार उदार
भरले अनंती भंडार. म्हणून महाराज म्हणता हे एक प्रकारचं दुकान आहे. या दुकानामध्ये सर्वच भरलेलं आहे. फक्त घ्यायचं काम वाहती गंगा आहे की नाही. हात धुवायचं काम आपलं आहे. मग पवित्र स्नानामध्ये जात असताना महाराज म्हणता की बाबोनो घातला दुकान देती आली यसिदान संत उधार उधार भरले अनंती भंडार. एवढंच नाही तर पुढे जात असताना महाराज म्हणता की संत कृपा झाली 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 राष्ट्रसंत सद्गुरू यांच्या कृपा पात्र शिष्यानंद विभूषी श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदश राम जोडा आखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर यांचं आगमन या व्यासपीठावर सर्व संतांसमवेत होत आहे. सर्वांनी वरात करून त्यांच्या गजरात स्वागत करायचे. मोहे लागी लगन 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 गुरु चरण रखी मोहे लागी लगन गुरु चरण की मोहे लागी लगन मौनगिरी 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 गुरुंनी पुनर्विंदा वरात करून त्यांच्या गजरात स्वागत करायचे. पूजन करायत गुरुच्या नामात रंगायत त्यानंतर अक्षय जाधव बाबाजीच्या पूजनासाठी व्यासपीठाकडे येत आहे. अक्षय जाधव सर्वांनी वरात करून टाळ्याच्या गजरात स्वागत से तुम्हारो मैं हूँ दास तुम्हारा अहो गुरुदेवा शरण तुम्हारे मैं हूँ दास तुम्हारो मैं हूँ दास तुम्हारा पूजनासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. गोकुळ रतन जाधव संतपुरी वरात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. मौनगिरी 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 हो मौनगिरी लागी लगन गुरु चरण की मोहे लागी
मंडल की महंत एक क्षण स्वामी वलगिरीजी महाराज स्वामी महेंद्रगिरी महाराज बालक सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत पूजन होतं सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत सर्वांनी पुनर्वेदावर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. जय जनार्दन प्रवचन रूपी सेवेला सुरुवात होणे तत्पूर्वी हो गोदावरीच्या तीरावरती जनार्दनाची नगरी गोदावरीच्या तीरावरती जनार्दनाची नगरी कोणी कर चरणावर ठेवून ध्यानासाठी तपस्वी माधव मदन मुरारी रे माधव मदन केशव कली बलहारी केशव कली बलहारी महाराज की जय. जमलेलं सर्व भाविक भक्त आज ह्या धानोरा नगरीमध्ये महाराजांना अतिशय राष्ट्रसंत जनार्दन स्वामीचे कृपापात्र शिष्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज अतिशय धावपळ करत आज त्यांना अतिशय मोठे कार्यक्रम माझ्या मते हा त्यांचा 9वा कार्यक्रम असेल. आज एवढे कार्यक्रम पार करून येणं ही जो गोष्ट नाही आहे ही आपल्या गावाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. एवढ्या लांबून ते धावपळ करीत का होईना आपल्या या ठिकाणी उपस्थिती लावली. खरोखर हा दुष्शर्कार योग आहे. जास्ती वेळ न घालता माझ्या सर्व धानोरकरांच्या मंडळीच्या वतीने मी साष्टांग नमस्कार करतो आणि जय जनार्दन. जय जनार्दन. त्यानंतर गुरु महाराज 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 गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज हो गुरु महाराज 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 जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासरानां शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुदवीन शंभो मज कोन तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमः पार्वतीपते हर हर महादेव। कृष्ण भगवान की जय। गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ईश्वर भगवान की जय। ईश्वर महाराज की जय। सनातन धर्म की जय। सियावर रामचंद्र की। छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं सर्वांनी भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। सर्वांनी हात अशी वरती करायचे। प्रेम मुदित मनस कहो राम 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 सीता राम राम।
हो प्रेम मुदित मन सुख हो राम 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 सीता राम 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 मुदित मन सिंह हो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 प्रेम मुदित मन से कहो प्रेम मुदित मन से कहो राम 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 गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं धर्मनाथ बीज या पवित्र पर्वणीच्या निमित्तानं आज अतिशय सुंदर असा आमचे जाधव परिवार त्यामध्ये भाऊसाहेब भाऊ आता सत्कारानंतर आणि व्यासपीठावर जेवढे काही संत आहे महान विभूती वितरागी त्यागी वैरागी सर्व संतांचं आता एवढ्या लोकांचं नाव घेतलं तर अर्धा तास जाईल त्याच्यामुळे सर्व संतांचं टाळ्याच्या गजरात स्वागत कारण कितीतरी एवढं कुंभमेळ्यासारखं आमच्या भाऊसाहेब भवने सर्वांना आमंत्रित करतात आम्ही तर नवनाथ येतील असं म्हणलो पण इथं कितीतरी नाथ आले लक्षात घ्या आणि त्यांचं आपल्याला दर्शन होत आहे आपण सर्वांनी हात जोडून तिथून आशीर्वाद घ्यायचा आणि सर्व संतांचं एकाच वेळेस टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करायचं असंच आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि मग जे गोरक्ष वळेला गहिनी प्रति हा जो परंपरा आहे आपण जे नाथ संप्रदाय म्हणतो पण या नाथ संप्रदायाचे मुख्य गुरु आहे भगवान शिव आहे कोण आहे ज्याला आपण विश्वाद्यम विश्व बीजम याच्यात एक बीज शब्द येतो आणि धर्म एक बीज आहे वास्तविक आपल्याला जोपर्यंत धर्मच कळाला नाही बाबाजी नेहमी म्हणायचे धर्म करा त्याने देव आज निस्ता धर्म बीज हा आपला नाथ बीज हा एक कार्यक्रम करता तर त्याच्यामुळे किती देव घरी आले किती देव आले बाबाजी स्वतः आले देव घरा आला देव घरा धर्म करावा लागतो बाबाजींच्या मुखातून कायमच निघत होत धर्म करा त्याने देव येतील घरा मग धर्म कोणी केला पांडवांनी कौरांनी केला का 100 असून केला नाही 5 असून केला 5 पांडवांनी केला धर्म केला पांडवांनी अंगी देव राबवायचाच असेल देवाला तर मग धर्म सोडू नका
धर्म अजिबात सोडायचा नाही. आज आम्ही अयोध्याला जाऊन आलोय, सर्व संत डोळ्याचे पार न फिटले. 500 वर्ष देव आमच्या तंबूत होता, आज तो सिंहासनावर बसला आणि खऱ्या अर्थानं रामराज्य सुरू झालं. खरंच काशी विश्वनाथ बघितलं, डोळ्याचे पार न फिटले. आणि आपलं हे जे काही आहे धर्मासाठी एक आतुरता, आज बालाजी आपण सर्वात महान दैवत ठरवत होतो. बालाजी किती सगळ्या गोष्टीत श्रीमंत देवस्थान, पण आज अख्ख्या विश्वामध्ये जगाच्या पाठीवर फक्त एकच आहे, ते म्हणजे श्रीराम. शबरी बोर घेऊन बसली, खरंय का नाही? किती वर्ष प्रतीक्षा केली. आम्ही एक वर्षभर प्रतीक्षा करतो आणि मग हे सगळे राम येतात शबरीचे बोरं खाण्यासाठी. का बापू? आमचे बापू कुलकर्णी बापू या ठिकाणी उपस्थित आहे. श्री महंत, खूप सुंदर असं त्यांचं कार्य. आणि बाबाजींचे ते एक लेकरू आहे गुरुकुलातलं, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेषतः लक्षात घ्या की जी झोपडी आहे तिथं राम येतात. ते पाहत नाही की झोपडीत काय आहे, किती बोरे किती प्रेमाने आहे, ते उष्ट आहे का कसे तेही पाहत नाही. प्रभू प्रभू भाव का भूका आहे. आणि म्हणून जे काही प्रयाग क्षेत्र हे त्रिवेणी संगमाचं क्षेत्र आहे. तीर्थांचा राजा कोण आहे? प्रयागराज आहे. कोण आहे? प्रयागराज सर्व तीर्थाचा राजा आहे. आणि तिथं गंगा, यमुना आणि सरस्वती गुप्त आहे. परंतु जर पाहिलं ना पाणी, यमुना कारी कारी आहे आणि यमुना मैया कारी कारी, राधा गोरी गोरी. आता लक्षात फक्त सांगायचं आहे, अशा प्रयाग क्षेत्रावरती त्रिविक्रम नावाचा राजा आहे. आणि माणसाला कधी कधी असं वाटतं की ज्यांनी चांगलं कार्य केलं, ज्यांनी चांगलं धर्माचं पालन केलं, ज्यांनी सर्वांचं रक्षण केलं, ज्यांनी खूप खूप सगळ्या जगाला सांभाळलं, आणि ज्या राज्यामध्ये राजा चांगला येतो आणि धर्माचं पालन करतो, त्या राज्यामध्ये कायम पाऊस पाणी चांगलं पडतं. लक्षात घ्या, अशी पहिल्यापासून परंपरा आहे. मग त्रिविक्रम नावाचा राजा मरण पावलाय. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, सगळे रडत आहे, सगळी नगरी रडते आहे. आमच्या तीर्थासाठी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ निघालेले आणि यात्रा करावी. जीवनामध्ये आयुष्यात वर्षातून तरी यात्रेला गेलं पाहिजे, घर सोडलंच पाहिजे. हो, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेमा सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने, माझे मन लागो तुझे. यात्रा करत आहे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, गुरुदेव मच्छिंद्रनाथ. आणि यात्रा करत असताना त्यांना हा राजा सरणावर दिसला. गुरुदेव, हो गुरुदेव. मच्छिंद्रनाथ सांगितलं, काय गोरक्षनाथ, ह्या राजासाठी जर एवढी जनता हळहळ करते, रडते आहे, डोळ्यात पाणी येत आहे, तर मग तुम्ही हे राजाला जीवदान दिलं पाहिजे. संत काही करू शकतात. संत दयाळू मायाळू करे संभाळ दिनांचा. ऐसी कळवळाची ताती, ऐसी कळवळाची ताती, करीना भाविना प्रीती, करीना भाविना प्रीती, ऐसी कळवळाची ताती. आणि म्हणून पाहिलं, दया आली. दया येते, संतालाच दया येते. लक्षात घ्या, आजचा दिवस म्हणजे ज्या धर्मनाथ आणि त्यांना आज जी दीक्षा दिली
तो दीक्षा दिवस आहे. आमचे सगळे संत दीक्षा घेतात, संन्यास दीक्षा. तशी 12 वर्षानंतर जी दीक्षा दिली तो दिवसचा आज, त्या दिवसाला आज महत्त्व आहे. आणि गोरक्षनाथाने सांगितलं, जो कोणी आज अन्नदान करेल, जो कोणी दान धर्म करेल, जो कोणी घरात 34वा अध्याय वाचेल किंवा 40वा अध्याय वाचेल किंवा घरामध्ये एक पाठ ठेवायचा, नवनाथ ग्रंथ असेल तर तो ठेवायचा, 9 सुपाऱ्या ठेवायच्या नवनाथाच्या रूपातून. आज कोणी कोणी ठेवल्या? कोणी नाही ना, नाही ठेवल्या. नवनाथाची घरात आज पूजा करायची असते. कारण गोरक्षनाथाने सांगितलं किमया ग्रंथामध्ये की जो कोणी आज धर्मनाथ बीजेच्या दिवशी 9 सुपाऱ्या आपल्या घरात मांडेल, नवनाथाचं पूजा करेल, 34वा अध्याय वाचेल किंवा 40वा अध्याय वाचेल किंवा आज ह्या धर्मनाथ बीजेच्या निमित्तानं घरामध्ये अन्नदान करेल किंवा 9 नारायणाच्या रूपातून 9 लेकरं जेवू घालेल. नाही जेवू घातलं, एखादा अतिथी आला त्याला जर प्रसाद देईल तर त्याच्या घरात कुठल्याही प्रकारची भूत बाधा पिशाच्य किंवा कुठल्याही प्रकारचा अरिष्ट येऊ देणार नाही. साक्षात लक्ष्मी त्या घरात वास करेल. म्हणून आजचा हा दिवस महत्त्व. ही कथा नित्य पठनाने भय सरते शत जन्माचे. ही कथा नित्य पठनाने भय सरते शत जन्माचे. गुरु करुणा करते हृदयी, या दर्शन नवनाथाचे. गुरु करुणा करते हृदयी, या दर्शन नवनाथाचे. पुण्याईच्या सत्व बळाने, पुण्याईच्या आदेश. 2 शब्द. एक तर अलक निरंजन, अलक निरंजन. आमच्या आखाड्यात तर याला एक विशेष प्रकारचा आवाज आहे, परंतु एक झलक असते ती गाव महाराज. जसं आदेश म्हटलं जातं, आदेश म्हटलं का भिक्षान देही माई असं म्हटलं जातं. काय गुरुनिष्ठ होते, काय परंपरा होते. गुरुदेव भिक्षान दे गोरक्षनाथ म्हणताय आणि केळीच्या ताटावर एवढं सुंदर वाढून दिलं, सगळे पक्वान्न वाढून दिले. मच्छिंद्रनाथाने सांगितले, अरे गोरक्षा काय गोड आहे, किती प्रसाद गोड आहे, अजून घेऊन ये ना. काय सांगितलं? गुरुदेवाने परत आज्ञा दिली, जा घेऊन ये प्रसाद. त्याच घरी अलक निरंजन. आता तिला वाटलं आत्ताच एवढं पंचपक्वानाचं ताट दिलं, याला भूक लागली कस काय. तिने परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्या जाते. कधी कधी परीक्षा घेतली जाते. आपल्या धर्मामध्ये परीक्षा घेतल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. आयशी वेद देती बाई संताविने. हा परीक्षा घेतल्या जाते. तिने सांगितलंय, अरे तू गुरुसाठी आला का? म्हणे हो. तुझ्या गुरुला एवढी भूक लागली? म्हणे हो. मग गुरुसाठी डोळा काढून देशील का? काय गुरुसाठी डोळा काढून देशील का? आई काय मागितलं तुला? काय मागता येत नाही. म्हणे काय काय मागितलं? म्हणे डोळा. अरे आई, माझ्या गुरुसाठी डोळाच नाही, हा देह दिलेला आहे. जनार्दन स्वामींनी सुद्धा आपली जीभ दिलेली आहे. लक्षात. जनार्दन स्वामींनी सुद्धा 14 वर्ष त्या नागेश्वराच्या तपभूमीमध्ये आपलं जीवन पूर्ण समर्पित भगवान शंकराच्या चरणावर केलेलं आहे. म्हणून हा देहाचा हा महान विभूती भगवान शिव शंकराचा अवतार आपल्याला ह्या पालखीमध्ये पाहायला भेटतो बाबा. नाहीतर सोपी गोष्ट नाही. काय सांगावा. डोळ्यात बोट घातलं आणि बुबुळ काढलं आणि कोणाच्या हातावर ठेवलं? ठेवतं कोणी? क्षणात गे का गोरक्षाणी, क्षणात गे का गोरक्षाणी. सूर्य बुद्ध गोरक्षता
आता इथं चिंतन सगळ्यांनी ऐकलेले, पण बघा ना, आता एखादा म्हणला महाराज घ्या जेवून असं म्हणलं असतं, पण काय म्हणजे आदर करायची आदर भाषा नसते राहत काही काहीकडे. गोडे म्हणजे महाराज या ना, बसा ना, स्वामीजी बसा ना, असं पाहिजे ना. पण ते हा महाराज एखादा म्हणला डोळे दिल तुमच्यासाठी घ्या जेवून, नाहीतर काही गरज नाही. नाही, गुरु शक्ती, गुरु भक्ती, गुरु समर्पण कसं असतं या ठिकाणी शिकायला भेटतं. रुमाल लावलेला आहे, गुरुदेवाजवळ ताट दिलेला आहे, गुरुदेवा प्रसाद घ्या. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने पाहिला, अरे बाळा तू डोळा काय झाकतोय, रुमाल का लावतोय, इथं फडक्याने का दाबून धरलेला आहे. काही नाही गुरुदेव, थोडा कचरा गेला, तुम्ही जेवण घ्या. काय भक्ती आहे, याला म्हणतात भक्ती. गुरुविषयी निष्ठा आहे, गुरुविषयी श्रेष्ठता. म्हणून म्हणलेलं आहे गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. गुरु पायी असा भाव पाहिजे, देव घरात येतो. सांगितलं बाळा खरंच सांग काय झालं. काही नाही म्हणे, तुम्ही जेवण घ्या. नाही मी जेवणार नाही म्हणे. गुरु बी तशीच आहे, मी जेवणार नाही, तू सांग काय झालं. काही नाही म्हणे. परत एकदा भिक्षाला गेलो, तिने माझी परीक्षा पाहिली, मी डोळा काढून दिला. कुठं आहे म्हणे. हे काय म्हणे देवा. अरे कृपा दृष्टी निहाळेले, काय होऊ शकत नाही, गाढवाची घोडे करीत ती दृष्टी पडे. डोळा घेतला, असा प्रत्यक्ष लावला आणि परत गोरक्षनाथाला डोळा दिला. प्रसन्न झाले सद्गुरु तेव्हा डोळा फिरून दिला. प्रसन्न झाले सद्गुरु देवा डोळा फिरून दिला. सकल ज्ञान घे दिले तयारी, मोहन कुठला उरला. सकल ज्ञान घे दिले तयारी, मोहन कुठला उरला. शिष्याचे उजळे नाते, गुरु शिष्याचे उजळे नाते, तारा विश्वात उडे. शिष्याचे उजळे नाते, तारा विश्वात उडे. सूर्यपुत्र गोरक्षनाला. खूप सुंदर कथा आहे. आपल्याला हे कळून घ्या की ते गुरु. तसं सद्गुरु जनार्दन स्वामींकडे जाऊया. त्या ठिकाणी गेले. मच्छिंद्रनाथाने सांगितलं बघ गोरक्षनाथा, प्राण तर गेलेला आहे, परत आणणं शक्य नाही, मग काय करायचं. मग माझाच आत्मा ह्या विक्रम राजाच्या, त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करतोय, पण हे माझं शरीर तुला सांभाळावं लागेल. किती दिवस. 12 वर्ष मंदिरात महादेवाच्या शरीर सांभाळायचं आहे. 12 वर्ष. आणि विशेष म्हणजे प्रवेश केल्यानंतर 12 वर्ष परत त्या शरीरात प्रवेश करून त्रिविक्रम राजाने 12 वर्ष संसार केला. पण त्याच्यात आत कोण होते बसेल. मच्छिंद्रनाथ बसेल होते. आणि 12 वर्षाच्या संसारात जो प्रसाद मिळाला, तो प्रसाद म्हणजेच त्याचं नाव आहे धर्मनाथ. काय नाव आहे. आणि ते 12 वर्षानंतर जो प्रसाद मिळून जो गादीवर बसवला आणि दीक्षा दिली, तो दिवस म्हणजे धर्मनाथ बीज आहे. आणि म्हणून आपण ही धर्मनाथ बीज मानायची असते. अतिशय मोठा सोहळा करायचा. विशेष तुम्हाला सांगत होतं की 9 सुपाऱ्या ठेवायच्या आणि त्या 9 सुपाऱ्याला कुंकू नाही व्हायचं, भस्म लावायचं. कारण ते कोण आहे. नवनाथ आहे. कोण आहे ते. कोण आहे. शांभाऊ भाऊ कोण आहे. कधी आले तुम्ही. धन्यवाद. टाळ्याच्या गजरात स्वागत तुमचं. निवांत बसले कारण आम्ही आज लेट झालो. आज कितवा कार्यक्रम आहे. 9वा. कितवा आहे. तरी पण गाडी चाललीच आहे मोठे उत्साहाने. प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठा होती, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होता. थोडं लेट झाला असेल पण आपण काही हरकत नाही. आम्ही एका ठिकाणी गेलो आम्ही महाराजांकडे आत्ता टेकडीवरती. ते म्हणजे बाबा तुम्ही तर काहीच कार्यक्रम करीत नाही, मी 2 वाजेपर्यंत करतो. म्हणलं दे जनार्दन. पहाटे म्हणलं मी 2 नाही वाजणार. 12 आपण 15-20 मिनिटामध्ये, जास्त वेळ नाही. पण ऐका खूप छान आहे, घेण्यासारखं आहे. कारण हे संत काही करू शकतात. जसं सच्चिदानंद बाबा अक्षर चाललं, सगळ्यांनीच उचललेलं होतं आणि ती पत्नी पाठीमागं रडायला लागली.
तिला वाटलं अरे ज्ञानेश्वर माऊली आले, निवृत्ती दादा आले, संत रस्त्याने आले, आपण पाया पडू. आपला पती गेलेला आहे पण संत आले ना, आपण पाया पडायला काय हरकत आहे. डोळ्यात पाणी आहे आणि दर्शन घेतलं आणि माऊलीच्या मुखातून सहज निघाला अखंड सौभाग्यवती भाऊ. संत काय करू शकत नाही. ऐका बरं का, काय निघालं माऊलीच्या मुखातून, अखंड सौभाग्यवती भाऊ. निवृत्ती दादा म्हणे अरे माऊली तुम्ही आशीर्वाद दिला पण तिचा पतिदेव कुठेही याच्यावर चाललाय. माऊलीने सांगितलं उतराव खाली, आता काय करू शकत नाही. इथंही हा दृष्टांत आहे का. तिकडं मच्छिंद्रनाथानं त्रिविक्रम राजा 12 वर्ष, इकडं माऊलीनं उठवलं, असा हात ठेवला कपाळावरती. सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि त्याच माऊलीने नेवाशाला त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वरी पूर्ण करून घेतली. एवढी मोठी शक्ती आज आमच्या संतांमध्ये माऊलीने. आमच्याकडे जसं डोळा दिला तसं आमच्या एका महात्म्याचं जीभ दिली होती, कापून टाकली पंढरी बाबाने. पुढं त्या बोरगावला एक जण म्हणे बाबा तुम्हाला काही काम नाही आणि आता हे धान्य वगैरे तुम्ही कधी बोलले होते मला द्यायचं. अरे म्हणे भाऊ तू बोलला होता, माझी जीभ खोटी बोलणार नाही तसं वाटतं ना. घेतला सुरीन, घेतली कापून, जीभ टाकली पिंडीवर. वाहिल्यानंतर जीभच राहिली नाही मुखात, रक्तबंबाळ झालं तोंड, बोलता येईना काही नाही. आणि मग वेरुळला आणले. वेरुळला आणलं, बाबाजींच्या पुढं बसवलं. बाबाजींनी सांगितलं काय झालं रे भाऊ. पंढरी बाबा काय झालं. बोलतच येत नव्हतं, जीभ सगळी कापून टाकली होती. बाबाजींनी सांगितलं इकडे. असे हात फिरवला, असा हात फिरवता फिरवता असा आला आणि असा आल्यानंतर खाली घेतल्यानंतर परत जशी तशी जीभ झाली. हे बाबाजी करू शकतात. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. पुरपार लोटला, पुरपार लोटला अपार देवा. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. जसं तिकडे डोळा दिला तसं जीभ पण बाबाजीने दिली. म्हणजे गुरु शिष्याचे नाते कसे गोड असतात यातून समजेल तो. जसं तुम्ही त्याही पेक्षा पुढे जसं सच्चिदानंद बाबा उठवले इकडे त्रिविक्रम नावाचा राजा उठवला, तसं बाबाजींनी सुद्धा आमच्याकडे माऊली बाबा आहे ते आता गेले, त्यांच्यावरही असे प्रसंग आला होता. त्यांनाही मृत्यूच्या जबडातून बाहेर आणलं. आणि पूर्णगिरी बाबावर असा प्रसंग आला, हिंदुस्तान ट्रॅक्टर अंगावरती पडलं, पासोळ्या मोडलं, गठुडं तयार केलं, घाटीत नेलं, घाटीत जाहीर केलं की गठुडं आणून केलं काय. आता काय हिंदुस्तान ट्रॅक्टरचं जर एवढं मोठं टायर छातीवर पडलेलं आहे, दगडाने भरलेलं आहे, तर आता जगू शकत नाही, जाऊ द्या म्हणे. बाबाजीने सांगितलं जाऊ द्या, इकडे घेऊन या. वेरुळला आणलं, ते गठुडं असं लांब ठेवलं, असं सरळ करायला लावलं आणि बाबाजींनी सांगितलं. 3 तास बाबाजींनी डोळे झाकले, कैलासात हाक मारले, हे देवा हे माझं आहे, माझं सेवा करता श्रमदान करता करता तुला न्यायचं काय अधिकार आहे. त्याला आत्ताच्या खाली पाठव. भस्म फेकलं आणि उठून बसवलं. हे आमचं बाबाजींची लीला. भस्म फेकलं आणि 3 तासांनी पूर्णगिरी बाबा परत उठून बसवले. भक्त गणावर शिष्य गणावर केवळ तुमची सत्ता. केवळ तुमची सत्ता. श्री परत उपदेश करी भक्ता. उपदेश करी भक्ता. मार्ग अमासी मंगल दिला. मार्ग अमासी मंगल दिला मिळे जाणे स्फूर्ती. जनार्दन स्वामींची मूर्ती. म्हणून आमच्या शेतकरी घराण्यात येऊन, आमच्यामध्ये अवतार घेऊन, आमच्यामध्ये राहून, आमच्या जे का रंजले गांजले ते असे म्हणे जे आपले तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणवा नाही कळालं. खेड्यागावातच राहिले, खेड्यागावातच आले आणि खेड्यागावात गोर गरिबांना खूप खूप धर्म शिकवला. त्यावेळेस काय म्हणायचे, जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश. त्या काळात ते म्हणून गेले, नाही कळालं. आता आपल्याला कळायला लागलं मंदिर, आपल्याला आता देव कळायला लागला. पहिला किती तळमळीने ते सांगायचे, किती तळमळीने ते गावात यायचे
आपल्या पालखीत बसून लाखो लोकांना किती उपदेश करायचे, तेच संत आज गेले नाही, आमच्यासाठी आजही पालखीत बसलेले. लक्षात पालखी मध्ये बैसे जनार्दन, भोळा शंकर शोभे जनार्दन, भोळा शंकर लक्षात घ्या. म्हणून नवनाथ ग्रंथ आपल्या घरात पाहिजे, प्रत्येकाच्या घरात पाहिजे. नवनाथ ग्रंथाची ज्या घरात पूजा आहे त्या घरात कधी अरिष्ट नाही, बाहेरची शक्ती त्या घरात प्रवेश करत नाही. आपल्याला वाटतं हे झालं ते झालं, काहीच होत नाही हो. खरं सांगतो तुम्हाला, कधीच बाहेरची शक्ती जर जनार्दन स्वामी आपल्या घरात आहे, नवनाथ ग्रंथ आपल्या घरात आहे, विशेष म्हणजे आपल्याकडं दररोज आपण 40वा अध्याय वाचतोय, बाबाजींची विधी घरात म्हणतोय, आणि जर एवढं असून जर म्हणत असेल भूत आले तर आपणच ओरिजिनल भूत समजायचं. कसं काय येईल ते? मुळीच येऊ शकत नाही, प्रवेश सुद्धा करू शकत नाही, ना अरिष्ट येऊ शकत, ना दुःख येऊ शकत, ना दारिद्र्य येऊ शकत. कारण का की नवनाथासारखा ग्रंथ आमच्या जर घरात आहे, त्याचं नाव पहिल्यांदा बाबाजींनी लिहिलंय, कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायनम आयुरत्र दुर्लशमज कर भाजनम. हे 9 नारायण 9 रूपात नवनाथाच्या आले. फार सुंदर कथा आहे. आता वेळ कमी आहे, तुम्ही खूप वेळपासून या ठिकाणी बसले म्हणून ही कथा सांगण्यासारखी आहे. या धर्मबीज, ह्या धर्मनाथ बीजाच्या या प्रगट दिनाच्या दिवशी आम्हाला सांगण्याची खूप मोह होता, परंतु आता टाईम खूप झाला. फक्त एवढंच आहे, जी नाथाने लीला केली ती बाबाजींनी केली. संत काही करू शकतात, आणि अशा या संतांचे धर्मबीज आपण या ठिकाणी करतो आहोत. धर्मनाथ बीज आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने, किती बघा ना, किती मोठा कार्यक्रम भाऊ करतात आमचे भाऊसाहेब भाऊ. त्यांना सर्व आमचा बाबाजीचा परिवार सहकार्य करतो. विशेष म्हणजे कार्यक्रमाला येतो, आणि आम्हाला तुमचं एक कौतुक आहे, केलं पाहिजे. एकही कार्यक्रम सोडत नाही ते, एक सुद्धा नाही. कुठेही प्रवचन असो, बाबा म्हणलं अगोदर मोटरसायकलवर येत होती, एक दिवस त्यांची बायकोच पडून गेली होती पत्नी, खरं. मग त्यांनी 4 चाकी घेतली, धुडून धाडून पळत पळत यायचे. मग 4 चाकी घेतल्यानंतर म्हणे बाबा 4 लोक घेऊन यायला लागलो. अरे बाबा हो, एक नाही 1000 लोकांना मार्ग दाखवणं किती मोठं पुण्याचं काम आहे. आपण तर त्याच्यात काही नाही, पण बाकीच्याला तरवलं पाहिजे, बाकीच्याला मार्ग दाखवला पाहिजे. बाबा खूप भाग्यवान आहे तुम्ही. कमीत कमी अजून ते जरूरचे आहे, जरूरचे एकही कार्यक्रम सोडित नाही. ते मागे तिकडून आले मराठवाड्यातून, हां, पण एक कार्यक्रम सोडणार नाही. कशी गोडी लागली का? जाऊन 2 शब्द का होईना ऐकू, म्हणून ही अशी गोडी धर्माविषयी. पोखरीचे पण आले बाबाजी, पोखरीचे पण आले, पोखरी भक्त मंडळ आले का? हां, भाऊसाहेब ते आलेले ना. टाळ्याच्या गजरात स्वागत. प्रत्येक गावातून भक्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. चिचुंडीचं पण आहे, समाधान दादा आले सगळे, आणि नटेगावचे आहे दुसरे समाधान सगळेच भक्त मंडळ आहे. सर्व वायगाव आहे, सगळंच आहे. वायगाव झडझडून वाहिला निज आहे, ते पण आहे. सगळेच भक्त मंडळ आपल्या या ठिकाणी येतात. मोठ्या संख्येने तुम्ही हजेरी लावतात. हा कार्यक्रम म्हणजे आपल्यासाठी पर्वणी असतात. वर्षभर वाट पाहतो आपण या कार्यक्रमाची दरवर्षी, आणि आम्ही सुद्धा सगळ्या महात्म्याला सांगतो आपल्याला जायचं बरं का. पुढं संध्याकाळच्या त्या कार्यक्रमाला लोकांना आम्हाला माहिती, महाराज लोक म्हणतात आम्हाला यायचं आहे. म्हणजे एवढी ओढ या ठिकाणी लागते. जी जनबाबाने लीला केली, अजून खूप लीला सांगायच्या होत्या, परंतु वेळ खूप कमी आहे, आणि थोड्या वेळामध्ये आपण या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिलात. आम्ही थोडेसे लेट आलो, परंतु आमचे लखन बाबा असो सगळ्यांनी थोडं थोडं कवीना 5-5, 10-10 मिनटं आपल्याला आशीर्वचन दिलं. खूप बरं वाटलं. आणि म्हणून नाथांचं एक चिंतन आहे. आपल्याकडे कानिपनाथ जसं मढीला असतात, त्यांचा जन्म कुठून झाला? कानातून. एक झाले उखारड्यातून, कोण? गोरक्षनाथ. बरं का, ते आईला दिलं होतं भस्म, पण तिला खाता नाही आलं. देव देतो हो सरस्वती नावाची होती, मच्छिंद्रनाथांनी सांगितलं घे विभूती घे, खाया तू. तिला वाटलं घ्या आपण खावं बरं का. तेवढ्यात ते लोकमत आलं सगळं. जसं इथं कसे चायनाले पाहिले ना, आमचं चालतंय फिरतं लोकमत. सकाळ
सगळे जमा झाले. म्हणे काय ग? म्हणे एक बाबाने विभूती दिली, भस्म दिलं. वेडी झाली काय? तुला गोमशी करून घेऊन जातील ना. तिने धरलं आणि दिलं उखाड्यात टाकून. आता किती चांगलं झालं असतं, पण ते तेज एवढं मोठं गोरक्षाचं प्रसाद हातात मिळाला, पण हातातून पोटात नाही गेला. देव लागला द्यायला, पदर नाही घ्यायला. देव देतोय पण घेता येत नाही त्याला, आम्ही काय करणार? आणि मग ते उखाड्यात टाकून दिलं ना हो. आणि मग 12 वर्षांनी, जसं नाही का जनार्दन बाबाकडं असं घडलं ना, डोंगरावर एक म्हातारी गेली 70 वर्षाची. बाबाजी माझ्या सुनीला पोरग बाळ नाही. बाबाजीने सांगितलं, हे दरी देवाचा प्रसाद ही विभूती, मला तर काही येत नाही जात नाही, पण ही विभूती खाऊ घालतील ही राख. ती पोरगी आली, काय ग आई? म्हणे त्या सासूबाईने सांगितलं, अरे माझ्या जनार्दन बाबांनी विभूती दिली. ती म्हणे अशा राखेने पोरवा त्या फेकू नको, मला खाऊ दे. त्या म्हातारीने खाली 70 वर्ष, तिला झालं नाही, तसंच राहिलं. माता भगिनी सांगती कुणा जनार्दन बाबांचे करावो ध्यान, जनार्दन बाबांचे करावो ध्यान. पुत्र शोकाचे होईल कामा, तो बाळा जोरे पुत्र शोकाचे. म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहात. बऱ्याच ठिकाणी शिवमहापुराण कथा ऐकतात. आता आमचे संत मेळा चॅनल आहे, कृष्णा पण आलेला आहे, तो पण दाखवतो आहे. इकडे कोणचं आहे भाऊ तुमचं? ते येवला न्यूज गेले वाटतं. सगळे न्यूज, सगळ्यांचं मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आम्ही, कारण प्रचार प्रसार तुम्ही करतात. आता जवळजवळ हे आपण जे ऐकतो शिवमहापुराण कथा वगैरे, आम्ही फैजपूर वगैरे इकडे गेलो होतो. तुमच्या माहिती करता सांगतो, बाबाजींचं फक्त याच्यावर ऐकलं. त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, आता गजानन महाराजांच्या त्या तिकडं शेगाव, प्रत्येक अकोला, एवढ्या लोकांचं हे आहे. प्रत्येक बापूला तर एवढे येड्यात काढून टाकलं त्यांनी. बाबा आम्हाला कथा मिळेल का? म्हटलं अरे बाबा, दररोजच एक दिवस खाली नाही. रात्री 2 वाजता यायचं, 4 वाजता उठायचं, सकाळी 7ला गाडीत बसायचं. बापूला म्हणलं कमीत कमी मे महिन्यापर्यंत कोणाला हा म्हणू नका, कारण आताच या 4-5 कथा आहे. म्हणून हे बघा, गोडी लागून गेली लोकांना, आवड लागली. आणि ही आवड आमची नसावी, ती फक्त जनार्दन स्वामींची राहावी, एवढीच तुम्हाला विनंती. इथून हा प्रसाद मिळतो, हा प्रसाद इथं येतो, इथून बाहेर पडतो, तो तुम्ही घेतात आणि मनाला प्रसन्न. नाही तर एवढं 5-6 कार्यक्रम केल्यानंतर माणूस आडवं पडून जाईल. पण इथं करंट लागलं, आपोआप लाईट लागतो, कारण डीपी पॉवरफुल पाहिजे. काय पाहिजे? हां, एवढ्या लाईटाला डीपी चांगली असली तरच चालेल ना हे सगळं. नाही तर काय, या माईकमधून आवाज यायचा तर तिकडं परत मशीन पाहिजे. तसं खूप वायरी आहे, खूप लाईट लावले, फ्रीज लावलं, सगळं लावलं, सगळं घरात फॅन लावले, फॅन फिरणार आहे, सगळं लावलं, पण त्याला लाईटच जोडली नाही तर उपयोग आहे का? लाईट जोडलीच नाही. आमच्याकडं सगळं आहे, फॅन लावलंय बाबा, किती सुंदर फॅन आहे बघा, कूलर आहे, एसी आहे, सगळं लावलं बाबा. म्हणलं का रे लाईट जोडली का? तेवढं नाही केलं बाबा. लाईट जोडा ना कमीत कमी. तुमचं किती मोठं असलं तर तुमचं 13 तुझी कार, पण बाबा तुझं जोड ठेव, इथं जोड. जे इथं जोडले त्यांचं कल्याण झालं. जे याच्यापासून म्हणतं माझंच, मग सर माझं म्हणणारे संपलेले आहे. माझं म्हणूच नका, जे आहे ते जनार्दन स्वामीचं म्हणा. एवढं तरी शिका. आपण काहीच करू शकत नाही, आपल्यात ताकद नाही तेवढी करण्याची. आपल्याला एवढं आपलं कणभर करू शकत नाही. मनभर जनार्दन बाबांनी दिलेले, त्यांची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. ज्या गुरुमाऊलींचे जनार्दन स्वामीमुळे आपल्या अंगावर भगवा वस्त्र शोभताय, ज्या गुरुमाऊलींच्या कृपेने आपण आज सगळं काही धर्मकार्य करत आहोत, हे जे काही आपल्यावर अंगावर वस्त्र आहे. अरे बाबा, एक राजा निघाला आणि रथातून खाली उतरल्यानंतर त्यांनी पाहिलं काहीतरी, आणि सगळ्या लोकांच्या मिरवणुकीतून खाली रथातून उतरल्याने एका गाढवाचं दर्शन घेतलं. सगळं म्हणे राजा काय डोक्यात येडा झाला का म्हणे, गाढवाचं दर्शन घेऊन आलं. त्या राजाने सांगितलं, गाढवा हो, त्या गाढवाचं नाही, गाढवावर असलेलं भगवस्त्र आहे त्याचं मी दर्शन घेतोय, गाढवाचं नाही घेत. लक्षात घ्या बरं, तुम्हाला मान नाहीये, तुमच्यामुळं जनार्दन बाबांच्या कृपेनं मिळालेलं हे भगवस्त्र, याला मान आहे. आपल्यासारख्याला कोण विचारित? साधू सारखे साधू जसे हिंडात्या बाजारी, ऐका रुक्मिणी जसे हिंदाच्या बाजारी, ओ जनार्दन बाबा
त्याला महत्व नाही, परंतु ज्यांनी इथं जोडलं त्याला महत्व आहे. इथं जोडा, इथं अंतकरणात आपल्याला एक पेटवा ज्वेत. अरे आपल्यासारखे कितीतरी फिरतील, परंतु ज्यांनी जनार्दन बाबाला जोडलं, ज्यांनी नाथांच्या चरणापती गेलेले आहे, जे देवाच्या आणि धर्माच्या अंकित राहिलं, जे पूर्ण चौकटीत राहिलं, त्याचं कल्याण होत असतं. आणि म्हणून ते कल्याण व्हावं आपल्याला असं वाटत असेल तर बाबाजींच्या चरणावर नतमस्तक होऊन राहा. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, प्रार्था तोची संन्याशी जाणं निरंतर. लक्षात घ्या, मी आणि माझं म्हणणारा संन्याशी राहूच शकत नाही. हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं नाही. तुझं काहीच नाही आहे, जे आहे ते जनार्दन स्वामीचं. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. ज्या आश्रमात गेलो त्या आश्रमात माझं म्हणायचं नाही, ते बाबाजीचं आहे. आणि जे जे म्हणतील बाबाजीचं आहे, माझं म्हणलं का संपलं. अरे आपण काय करू शकतो, जे मिळतं ते बाबाजीमुळं मिळतं. म्हणून मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, प्रार्था तोची संन्याशी जाण निरंतर. मी तू हो, लक्षात घ्या, काही गोष्टी सांगून जायला पाहिजे की आता आम्ही 4, 5, 7, 8 ठिकाणी कुदाळा करून बसलो आश्रमाचं, पण ज्या ठिकाणी जातो पाणी आमचं घेऊन जातो, कपडे आमचे एका पिशवीत राहतात. लोक तुम्ही पाहुण्यासारखे. म्हणलं पाहुण्याचे मी पावना तू पावना ऐकानरा, 2 दिवसाचा बाजार. पाहुणा आहे त्या आश्रमात गेलं तर आश्रम आमचं कशाचं काय संबंध आहे. जनार्दन बाबाचं कुकू लावलं म्हणून आमचं तिथं चाललं. लोक म्हणतात हे जनार्दन बाबाचे शिष्य म्हणून आमचं दुकान चालतं, नाही तर आमच्या दुकानाला विचारतं कोण विचारतं तुम्हाला. म्हणून जिथं गेलो तेथे तू माझा सांग, बाबाजीचं म्हणा, जनार्दन स्वामींचं म्हणा, आणि जनार्दन स्वामीचं जो म्हणेल त्याचं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी लगेच आरतीसाठी उभा राहायचं आहे. तोपर्यंत भाऊसाहेब भाऊने आलेल्या संतांचं स्वागत. जय जनार्दन. चरण विराय चरणी लोटांगण आता
जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती स्वामी जनार्दना ओवाळी तो आरती पंचप्रणाची करुण पंचे पंचप्रणाची करुण पंचे नेत्रांच्या फुलवाते नेत्रांच्या फुलवाते स्वामी जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती स्वामी जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती शिवरूपी शिवसंता नमो नारायण स्वामी जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती स्वामी जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती लल्लाटी मसमणीला काळा रुद्राक्षाचा माळा रुद्राक्षाचा माळा शरणार्थी येता नाथा शरणार्थी येता नाथा होईल इच्छापूर्ती स्वामी जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती स्वामी जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती सकलांची तू माऊली दीननाथाची सावली दीननाथाची सावली सवार श्रीरामरा सवार श्रीरामरा नवतोडो करणी स्वामी जनार्दना जनार्दना